नमस्कार विद्यार्थी मंडळी, आपण या व्हिडिओमध्ये येणाऱ्या पोलीस भरतीसाठी जीकेचे प्रश्न पाहणार आहोत, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चला तर प्रश्नांना सुरुवात करूया। या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, मराठी नवकाव्याचे प्रणेते कोणास म्हटले जाते? मराठी नवकाव्याचे प्रणेते उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, बा सी मर्ढेकर। पूर्ण नाव बाळ सीताराम मर्ढेकर। ठीक आहे, यांना मराठी नवकाव्याचे प्रणेते किंवा युगप्रवर्तक कवी म्हणून देखील ओळखलं जातं। ठीक आहे, युगप्रवर्तक कवी कोणास म्हटले जाते असा प्रश्न जरी विचारला तरी बासी मर्ढेकर हेच उत्तर द्यायचं आहे। ठीक आहे, यांचा जन्म 1 डिसेंबर 1909ला झाला होता। ठीक आहे, 1 डिसेंबर 1909 मध्ये यांचा जन्म झाला होता आणि 20 मार्च 1956ला यांचा मृत्यू झाला होता। ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे। या ठिकाणी विवा शिरवाडकर आहेत बघा। विवा शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांनाच कुसुमाग्रज म्हटलं जातं। ठीक आहे, हा प्रश्न सेपरेटली खूप वेळा विचारलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न, फू बाय फू हे आत्मचरित्र कोणाचं आहे? कोणाचं आहे? पर्याय क्रमांक ए, विठ्ठल उमप यांचं आत्मचरित्र आहे फू बाय फू। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते? कोणते? या ठिकाणी दिलेल्या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक डी, प्रबोधन हे जे वृत्तपत्र आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले नव्हते। ठीक आहे, बाकी बहिष्कृत भारत, समता, जनता ही जी वृत्तपत्र आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याद्वारे सुरू करण्यात आलेली होती। आता प्रबोधन कोणी सुरू केलं होतं कमेंट करून सांगायचं आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, दरवर्षी डॅश डॅश हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो? कोणता सर्वात मोठा दिवस असतो? पर्याय क्रमांक बी, 21 जून। ठीक आहे, 21 जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो दरवर्षी। आता जर प्रश्न विचारला दरवर्षी ही उत्तर गोलार्धातील सर्वात लहान रात्र असते। ठीक आहे, तर 21 जूनची जी रात्र असते, ठीक आहे, 21 जून 22 जूनची जी रात्र असते 21-22 ती उत्तर गोलार्धातील सर्वात लहान रात्र असते, कारण दिवस सर्वात मोठा असल्यामुळे रात्र सर्वात लहान असते। ठीक आहे, आता या ठिकाणी उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस विचारलेला आहे। जर सर्वात लहान दिवस विचारला तर बघा 21 किंवा 22 डिसेंबर। ठीक आहे, मोस्टली 21 डिसेंबर किंवा 22 डिसेंबर देखील काही ठिकाणी संदर्भ आहे। तर हा उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस असतो दरवर्षी। ठीक आहे, आणि या दिवशी रात्र सर्वात मोठी असते, हे देखील लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर प्रश्न आहे, जगातील एकमेव फ्लोटिंग नॅशनल पार्क किबुल किंवा याला केईबुल असं देखील म्हटलं जातं, केईबुल लामजाओ हे भारतातील कोणत्या राज्यात आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मणिपूर। ठीक आहे, मणिपूर या ठिकाणी हे जे राष्ट्रीय उद्यान आहे ते मणिपूरमधील लोकतक, ठीक आहे, लोकतक नाव लक्षात ठेवायचं आहे, लोकतक या सरोवरात फुमदी नावाच्या पाण्यावर तरंगणाऱ्या रोपांवर बनवण्यात आलेले आहे। ठीक आहे, हे पाण्यावर तरंगणारं फ्लोटिंग नॅशनल पार्क आहे। ठीक आहे, जगातील एकमेव हे मणिपूर राज्यामध्ये आहे। तर मणिपूर या ठिकाणी महत्त्वाचं आहे कारण या ठिकाणी सध्या राष्ट्रपती राजवट चालू आहे। मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ। CM सध्या कोणी नाहीत, राष्ट्रपती राजवट लागली आहे, त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागण्याच्या आधी एन बिरेन सिंग हे मणिपूरचे मुख्यमंत्री होते। ठीक आहे, सध्या राज्यपाल कोण आहेत? अजय कुमार भल्ला। ठीक आहे, आता या ठिकाणी अरुणाचल प्रदेश आणि मिझोरम यांची राजधानी कमेंट करून सांगायची आहे, परीक्षेत बऱ्याच वेळेला विचारलेली आहे। त्यानंतर प्रश्न आहे, इंग्रज भारताचे आर्थिक शोषण करत असल्याबाबतचा आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत कोणी मांडला? कोणी मांडलेला आहे? दादाभाई नौरोजी यांनी मांडलेला आहे। ठीक आहे, दादाभाई नौरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचं जनक म्हटलं जातं। यांनी त्यांच्या पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकात हा सिद्धांत मांडलेला आहे। ठीक आहे, कोणता? तर आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत। या ठिकाणी फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा सिंह म्हटलं जातं, हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे। गोपाळकृष्ण गोखले
हे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते? हा देखील प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, सर्वात जास्त तालुके कोणत्या विभागात आहेत? कोणत्या विभागात आहेत? तर छत्रपती संभाजीनगर. तालुके व जिल्हे देखील याच विभागात सर्वाधिक आहेत. आता किती जिल्हे आणि किती तालुके आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणास भारताचा पोपट असे म्हटले जाते? काही ठिकाणी या प्रश्नामध्ये तृतीय हिंद असं एक उपमा घेतलेली आहे. ठीक आहे, तृतीय हिंद. खालीलपैकी कोणास तृतीय हिंद असं म्हटलं जातं किंवा खालीलपैकी कोणास पॅरट ऑफ इंडिया असं म्हटलं जातं? जर प्रश्न विचारला तर उत्तर एकच द्यायचं आहे, अमीर खुसरो. ठीक आहे, हा अल्लाउद्दीन खिलजी याच्या दरबारात एक संगीत तज्ज्ञ होता. ठीक आहे, अमीर खुसरो नावाचा. याला भारताचा पोपट किंवा पॅरट ऑफ इंडिया किंवा तृतीय हिंद असं म्हटलं जातं. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती महिला संविधान सभेची सदस्य नव्हती? कोणती महिला नव्हती? या ठिकाणी उषा मेहता. ठीक आहे, उषा मेहता ही संविधान सभेची सदस्य नव्हती. या ठिकाणी सरोजिनी नायडू आहेत बघा, या संविधान सभेच्या सदस्य होत्या आणि भारतातील पहिल्या महिला राज्यपाल होत्या. उत्तर प्रदेश या राज्याच्या राज्यपाल झाल्या होत्या. त्यानंतर विजयालक्ष्मी पंडित आपल्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत. मागील व्हिडिओमध्ये देखील आपण हे प्रश्न कव्हर केलेले आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते किरणोत्सारी मूलद्रव्य नाही? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, झिर्कोनियम. त्यानंतरचा प्रश्न, धातूला ठोकल्यामुळे त्याचा पत्रा तयार होतो, या गुणधर्माला काय म्हणतात? उत्तर आहे वर्धनीयता. पर्याय क्रमांक बी, वर्धनीयता. त्यानंतरचा प्रश्न, भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला होता? कोणता? मिथाइल आयसोसायनाइट. ठीक आहे, किंवा आयसोसायनेट. योग्य उत्तर आहे मिथाइल आयसोसायनेट. भोपाळ गॅस दुर्घटना जी आहे ती पूर्ण विश्वस्तरावर त्यावेळी गाजलेली होती. ठीक आहे, कधी घडली होती ही घटना? तर 3 डिसेंबर 1984 मध्ये ही घटना घडली होती, मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये. ठीक आहे, कंपनीचं नाव जर विचारलं तर युनियन कार्बाइड, अमेरिकन कंपनी. ठीक आहे, युनियन कार्बाइड नावाची. या कंपनीमध्ये ही गॅस गळती झाली होती आणि याच्यामध्ये हजारो लोक मृत्युमुखी पडलेले होते. ठीक आहे, ही उद्योग क्षेत्रातील खूप मोठी दुर्घटना मानली जाते. मिथाइल आयसोसायनेट हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे. वायूचं नाव काय? मिथाइल आयसोसायनेट. त्यानंतर प्रश्न आहे, कोणत्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांपासून संपूर्ण देशात इलेक्ट्रॉनिक मशीनचा मतदानासाठी वापर सुरू झाला? 2004 उत्तर असणार आहे. ठीक आहे, 2004. त्यानंतरचा प्रश्न, लोकसंख्येनुसार ग्रामपंचायत सभासदांची संख्या ठरते. जर गावची लोकसंख्या 3001 ते 4500 असेल तेव्हा सभासद संख्या किती असेल? ठीक आहे, उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 11. त्यानंतरचा प्रश्न, पृथ्वी डॅश डॅशकडून डॅश डॅशकडे फिरते. पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पर्याय क्रमांक सी उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते तापमान मोजण्याचे एकक नाही? कोणते? तर या ठिकाणी वॅट हे जे आहे ते तापमान मोजण्याचे एकक नसून शक्तीचे एकक आहे. शक्तीचे SI युनिट आहे बल ज्याला म्हणतात. ठीक आहे, पॉवरचे SI एकक आहे वॅट. ठीक आहे, या ठिकाणी फॅरेनहाइट आणि सेल्सिअसमध्ये मानवी शरीराचं तापमान विचारलेलं आहे बऱ्याच वेळेला. ठीक आहे, तर फॅरेनहाइटमध्ये मानवी तापमान शरीराचं तापमान आणि सेल्सिअसमध्ये मानवी शरीराचं तापमान किती असते कमेंट करून सांगायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण 16 प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचे कव्हर केलेले आहेत, जे मागील वर्षी रिपीट झालेले आहेत आणि येणाऱ्या परीक्षामध्ये देखील विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, तसंच हा व्हिडिओ तुमच्या 1 ते 2 मित्रापर्यंत जरूर शेअर करायचा आहे. भेटूया पुढील भागामध्ये. तूर्तास थांबतो. धन्यवाद.